अदृश्य अपंगत्व, ज्यांना सहसा लपविलेले किंवा अदृश्य अपंगत्व म्हणून संबोधले जाते, ही अशी परिस्थिती आहे जी इतरांना लगेच दिसून येत नाही. यामध्ये नैराश्य आणि चिंता यांसारख्या मानसिक आरोग्याच्या स्थिती, फायब्रोमायल्जिया, मधुमेहासारखे जुनाट आजार, ऑटिझम आणि एडीएचडी सारख्या न्यूरोलॉजिकल विकारांचा समावेश असू शकतो. त्यांची अदृश्यता असूनही या अपंगांचा त्यांच्यासोबत राहणाऱ्यांच्या जीवनावर लक्षणीय परिणाम होतो. अदृश्य अपंग असलेल्या व्यक्तींना अनेकदा अनन्य आव्हानांना सामोरे जावे लागते जे वेगळ्या आणि निराशाजनक असू शकतात. त्यांच्या अपंगत्व दृश्यमान नसल्यामुळे इतर व्यक्तींना त्यांच्या स्थितीबद्दल संशय किंवा अविश्वास येऊ शकतो. यामुळे वेदनाग्रस्त व्यक्तीला एकटेपणा आणि निराशेच्या भावना येऊ शकतात. अदृश्य अपंग असलेल्या लोकांनी त्यांच्या मर्यादांचा विचार न करता अपंग नसलेल्या लोकांप्रमाणेच कामगिरी करणे अपेक्षित असते. हे लक्षणीय ताण आणि दबाव निर्माण करू शकते. अनेक अदृश्य अपंगत्वे तीव्र थकवा आणि वेदनांशी संबंधित असतात, ज्यामुळे नियमित दिनचर्या राखणे कठीण होते. शैक्षणिक, व्यावसायिक आणि सार्वजनिक परिसरामध्ये आवश्यक निवास व्यवस्था सुरक्षित करणे हे समज किंवा जागरूकतेच्या अभावामुळे आव्हानात्मक असू शकते. अदृश्य अपंगत्व असलेल्या एखाद्या व्यक्तीला भेटताना सहानुभूती आणि समर्थनासह प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे. विश्वास ठेवा की त्या व्यक्तीचे अनुभव आणि लक्षणे वास्तविक आहेत, जरी तुम्ही ते पाहू शकत नसाल. प्रमाणीकरणामुळे अलिप्तपणाची भावना लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. तुम्ही कशी मदत करू शकता ते विचारा आणि मदत देण्यास तयार आहात हे सांगा. त्यांच्या समस्या ऐकण्याचे कान ऑफर करणे हे त्यांना आव्हानात्मक परिस्थितीत नेव्हिगेट करण्यात मदत करणे इतके सोपे असू शकते. प्रत्येकजण त्यांच्या अपंगत्वावर चर्चा करू इच्छित नाही हे समजून घ्या. त्यांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि तपशिलांसाठी दाबणे टाळा. अदृश्य अपंगत्वाबद्दल जाणून घेण्यासाठी पुढाकार घ्या. हे ज्ञान तुम्हाला अधिक सहाय्यक आणि समजून घेण्यास मदत करू शकते. जागरूकता वाढवून आणि सहानुभूती वाढवून आम्ही अदृश्य अपंग व्यक्तींसाठी अधिक समावेशक आणि सहाय्यक वातावरण तयार करू शकतो. लक्षात ठेवा, आपण अपंगत्व पाहू शकत नाही याचा अर्थ असा नाही की ते तेथे नाही. तुमची समजूतदारपणा आणि पाठिंबा एखाद्याच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवू शकतो.